मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. माझा मोबाईल नंबर आहे 98-500-1555. आपण आजचा कार्यक्रम जो घेणार आहोत तो दिवाळीच्या वर्तमानविषयी नाही तर प्राचीन दिवाळी विषयी इतिहास संशोधनात्मक घेणार आहोत. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. भारतीय संस्कृती ही सर्वात श्रेष्ठ संस्कृती का मानली जाते तर कारण हिला इतिहास आहे, प्राचीनता आहे. हजारो वर्षाचा इतिहास असलेली ही संस्कृती आहे. इतर संस्कृती ह्या अलीकडच्या आहे, त्यामध्ये आपल्याला इतिहासातले दाखले मिळत नाही. परंतु आर्य संस्कृती, द्रविड संस्कृती, यक्ष संस्कृती, किन्नर संस्कृती, लोहयुग, ताम्रयुग या पावतर आपण आपण या संशोधनातून आपल्याला आढळलेले आहे. पण अतिप्राचीन जर बघितले तर सिंधू संस्कृती, मोहंजोदाडो संस्कृती याचे पुरावे पण आपल्याला भारतामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये मिळू लागलेले आहेत. तर इतिहासाचा, दिवाळीचा इतिहास हा कसा आहे आपण तो शोधण्याचा आणि बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. दिवाळीचा इतिहास हा फार प्राचीन आहे हे लक्षात घ्यावं. ही आता वर्तमान परंपरा आहे असं नव्हे. फार पूर्वी देव, दानव आणि नागलोक आणि किन्नर असे मिळून हे सर्वजण दिवाळीचा सण साजरा करत होते. आता त्यावेळेला हा दिवाळीचा सण साजरा करत असताना फक्त आनंद उत्सव होतात. त्यावेळेला देवी देवतांचा वास किंवा काही माहिती यांना नव्हती असेच दिसून येते. परंतु या ठिकाणी दिवे प्रज्वलित करणे, फुलांच्या माळा करणे किंवा इतर साहित्य त्या ठिकाणी आपल्याला उत्खनामध्ये आढळून आलेले आहे. सिंधू संस्कृतीच्या उत्खनामध्ये तर आपण आता जे मातीचे दिवे बघत आहोत तसेच दिवे त्या उत्खनामध्ये सापडलेले आहे. आपल्या घरामध्ये जो कोनाडा असतो किंवा गोखला ज्याला काही जण म्हणतात, आपण त्याच्यामध्ये दिवाळीच्या दिवशी दिवा लावतो. तसेच दिवे गोखल्यात ठेवलेले दिवे आढळून आलेले आहे. म्हणजे दिवाळीचा सण हा जो आहे हा अति हल्लीचा नाही आहे, हा प्राचीन आहे. ह्यासोबत कालांतराने मग पुढे लक्ष्मीची जाणीव झाली आणि लक्ष्मी देवतेची जाणीव झाल्यामुळे मग लक्ष्मीचं पूजन होऊ लागले. त्यानंतर त्याच्यात गणेशाचं पूजन होऊ लागले. नंतर सरस्वतीचं पूजन लागलं. पण कुबेराची पूजनाची परंपरा ही काही सुरू झाली नव्हती. कुबेराची परंपराला काय फारसा इतिहास मोठा प्राचीन नाही असं दिसते आहे. आता कुबेराची पूजा का नाही झाली तर कुबेर ही धनाची देवता आहे, परंतु लक्ष्मी ही धनाची, संपत्तीची, सर्व धनाची ही स्वामिनी आहे. आणि देवता आणि स्वामिनीमध्ये फार मोठा फरक आहे. म्हणून लक्ष्मीचं पूजन हे प्राचीन परंपरेचं पूजन मानलं जाते. आता कुबेराची पूजन ज्या वेळेला आली त्यावेळेला हे यक्षांनी सुरू केलेली आहे. त्यावेळेला राक्षसांनी, किन्नरांनी मागवून नागालोकांनी कुबेर पूजन सुरू केलेलं आहे आणि मग ते पुनश्च हिंदू संस्कृतीमध्ये सामावलं गेलेलं आहे. मग त्यावेळेला गणपती पूजन सुरू होऊ लागले, सरस्वतीचं पण पूजन होऊ लागले. पण असं बघत असताना आपल्याला जर बघायला गेले तर आता आपल्याला समुद्रमंथनातून ज्या 14 रत्न निघाले त्यावेळेला दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी रात्री आपल्याला लक्ष्मीचा उदय झालेला दिसून येतो. लक्ष्मीचा उदय हा झालेला असताना सगळी देवी देवता तिचं रूप, सौंदर्य पाहून सर्वजण आत्कृष्ट झाले, दिपून गेले. मग लक्ष्मीच्या मनात आलं की आपलं पुढचं आयुष्य कसं आहे, पुढचा काळ कसा जाईल ह्या तिला संशय आला आणि भीतीदायक तिला वाटू लागलं. त्यामुळे तिने याच दिवशी विष्णूची संशोधन तिला पसंत पडले आणि विष्णूचा आणि लक्ष्मीचा विवाह याच दिवशी झालेला आहे. दिवाळीच्या दिवशी विष्णूचा आणि लक्ष्मीचा विवाह झालेला असताना परंतु आपल्याकडे जर पाहायला गेले तर तुळशीच्या विवाहाच्या नंतर विवाहाचं सुरू होतो. हे एक आपल्याला याच्यात नवीनता आपल्याला संशोधनातून आढळून आलेली आहे. मग या अशा याच्यात या दिवाळीनंतर विवाह सुरू करायला काही हरकत नाही असं म्हणायला काही आपल्याला हरकत नाही. असे असताना समुद्रमंथनातून ज्या वेळेला लक्ष्मी प्रगट झाली त्याच वेळेला महाकाली पण प्रगट झालेली आहे, हे लक्षात घ्या. आजही जर आपण पूर्व प्रांतात गेलो म्हणजे कलकत्ता, बंगालमध्ये गेलो, आसाम, गुवाहाटी, नागालँड, मेघालयमध्ये गेलो तर आज पण आपल्याला महालक्ष्मीच्या पूजनाच्या सोबत महाकालीचं पूजन करताना आढळून येते. आजही आपल्याला तिथे साजरा केला जातो आणि महाकालीचं पूजन केल्याशिवाय दिवाळीचा सण तिथे साजरा होत नाही.
आता ह्या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूचा विवाह झाला असल्याकारणाने मग आपण केवळ लक्ष्मीचं पूजन करणं चुकीचं आहे. नारायणासह विष्णूसह लक्ष्मीचं पूजन करणं हे उचित योग्य होईल. दिवाळीच्या संशोधनाचा विषय संशोधन जससे होत आहे तसे यामध्ये नवीन उलगडा आपल्याला मिळत आहे. सिंधू घाटी सभ्यता ही पण आजपासून जर बघायला गेले तर 8,000 वर्षापूर्वीची होती असले पुरावे आता मिळू लागलेले आहेत. या उत्खननात मातीचे दिवे विविध प्रकारचे आपल्याला सापडलेले आहेत. आजही मातीचे दिवे आपण जे बघतो त्याचप्रमाणे ते दिवे भाजलेल्या मातीचे आपल्याला सापडलेले दिसून येतात. उत्खननातून हे मिळून आलेले आहे. असे असताना मोहनजोदाडोची सभ्यता ही फार प्राचीन इतिहासाची साक्षी आहे. ही सत्यता आहे. मोहनजोदाडोच्या उत्खननामध्ये वर्तमान जशी लक्ष्मीची मूर्ती होती तर आपल्याला बाजारामध्ये मिळते, लक्ष्मीची मूर्तीने आजूबाजूला लहान दिवे, तशीच मूर्ती खंडितावस्थेत मोहनजोदारोच्या उत्खननामध्ये सापडून मिळवलेली आहे. त्यावेळेला एक अजूनही आहे की जे जन्म आणि मृत्यू तर त्यावेळेलाही होता, पण जे मर्तिक आत्मे होते, जे निधन होते त्यावेळेला पण निधनाच्या जागा वेगळ्या होत्या, त्या पण पूजन केलेलं आढळून येते. म्हणजे दिवाळीच्या दिवशी मर्तिक निधन झालेले पूर्वज आपले त्यांचे पूजन करण्याची परंपरा पण आपल्याला मोहनजोदाडो संस्कृतीत दिसून येते. असं असताना रामायण काळात देखील दिवाळीचा सण साजरा केला जात होता. रामाने ज्यावेळेला रावणाचा वध केला लगेच ते अयोध्येत आले नाही. त्यांनी काही काळ नंदीग्राममध्ये घालवलेला आहे. नंदीग्राममध्ये घालवल्यावर मग ह्या दिवाळीचा दिवशीच मात्र अयोध्येत पदार्पण रामांनी केलेलं आहे. त्यावेळेला सर्वांनी अयोध्येवासींनी दीपकांनी आणि सर्व नगरी फुलांनी सजवून त्यांचं स्वागत केलेलं आहे. तोही दिवस दिवाळीचाच होता हे आपल्याला बघायला मिळते. महाभारताच्या काळात देखील आपल्याला जर बघायला गेले तर महाभारतामध्येही असा उल्लेख आढळून येतो की इंद्र आणि कुबेर यांचे पूजन करण्याची परंपरा त्यावेळेला होती. पण इंद्र आणि पूजन करण्याची असताना श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केलेला आहे. तो त्याप्रमाणे असताना मात्र श्रीकृष्णाने इंद्रपूजा बंद केली होती असं अनेक ग्रंथातून आढळून येते. मग पुढे गोवर्धन पूजेचा कार्यक्रम सुरू झाला, पूजा सुरू झाली. जो करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललेला आहे अशा श्रीकृष्णाची पूजा ह्यात यात अन्नकूटाचा संबंध पण आलेला आहे. अन्नकूट म्हणजे काय की विविध धान्याची रास करायची आणि त्याच्यावर बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि त्याचं पूजन करायचं. तर हे पूजन कशासाठी करायचं तर अपत्यप्राप्तीसाठी खास करून हे आहे. आणि अन्नकूट काय आहे तर शेतकरी वर्गाने याचं पूजन करायचं, किराणे व्यापाऱ्यांनी करायचं, ज्यांचे खाद्यपदार्थ व्यवसाय त्यांनी करायचं, धान्याचे व्यापारी आहे त्यांनी करायचं, खानावळ आहे, खाद्यपदार्थाची निर्मितीचे कारखाने आहे, हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, विविध धान्य ठेवून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून पूजन करण्याची परंपरा पूर्वीच्या काळी होती आणि काही ठिकाणी आजही करणे चालू आहे. आजचा विषय आपण इथेच संपूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.